आम्हा सर्व लेडीजचा वीक पॉइंट पाणीपुरी. आणि आज आपण बाहेर गाड्यावर मिळते ना अगदी तशीच चटकदार चटपटीत पाणीपुरीची रेसिपी पाहणार आहोत. आणि फक्त पाणी घरी न बनवता मस्त अशा फुग्यासारख्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या सोबत आलू मसाला, मस्त असं खट्टा मिठ्ठा असणारं हे गोड पाणी आणि हे चटकदार तिखट पाणीही बनवणार आहोत. तर काय मग ही पाणीपुरी पाहून तोंडाला पाणी सुटलं का? आणि या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्यासाठी आज मी एकदम सोपी पद्धत आणि काही खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे या पुऱ्या अजिबात मऊ पडणार नाहीत आणि सगळ्या पुऱ्या अशाच फुग्यासारख्या टम्म फुगून तयार होतील. नमस्ते, मी सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर सर्वात पहिल्यांदा या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून घेऊयात. तर पुऱ्या बनवण्यासाठी मी येथे 1 कप रवा घेतला. आता या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवत असताना बारीक रवा न घेता जाड रवा घ्यायचा. आता या 1 कप रव्यामध्ये पाव कप मैदा ॲड करायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता कुठलाही पदार्थ मस्त कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये गरम तेलाचं मोहन घालणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे अगदी पोहे खायच्या चमच्याने फक्त 3 चमचे तेल घ्यायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर या रव्या आणि मैद्यामध्ये मीठही चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि तेल घालत असताना फक्त 3 चमचे घालायचं, यापेक्षा जास्त घालायचं नाही. कारण तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर या पुऱ्या खुसखुशीत बनतात आणि पाणीपुरीच्या पुऱ्या खुसखुशीत न बनवता कुरकुरीत बनवायच्या आहेत. त्यामुळे फक्त 3च चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आणि हे तेल रव्याला चांगलं चोळून घ्यायचं. त्यानंतर हा रवा मळण्यासाठी मी पाण्याचं मेजरमेंट समजण्यासाठी इथे 1 कप पाणी घेतलं आहे. पण 1 कप पाणी आपल्याला लागणार नाही, तर थोडं थोडं करून या रव्यामध्ये पाणी घालायचं. आणि पाणी घेत असताना पाणी गरम घ्यायचं नाही, तर अगदी नॉर्मल पाणी घ्यायचं आणि या नॉर्मल पाण्यामध्येच आपल्याला रवा मळून घ्यायचा आहे. तर पहा, मी येथे 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातील अर्ध पाणी मला हा रवा मळण्यासाठी लागलं. त्यानंतर या पाणीपुरीच्या पुऱ्या मस्त कुरकुरीत बनण्यासाठी हा रवा घट्ट मळणंही खूप गरजेचं असतं. त्यानंतर हा रवा अशा पद्धतीने 5 मिनिटं चांगला मळून घेणंही खूप गरजेचं असतं. तर पहा, आपण पुरीसाठी जसं घट्ट कणिक भिजवतो ना, त्यापेक्षाही किंचितसा घट्ट हा रवा मळून घेतला आहे. त्यानंतर पहा, या मळून घेतलेल्या रव्यावरती एक ओला कॉटनचा कपडा झाकायचा आणि हा रवा भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचा. ओला कपडा झाकल्यामुळे रवा कोरडा पडत नाही. आता अर्ध्या तासानंतर हा मळून घेतलेला रवा परत एकदा 1 ते 2 मिनिटं चांगला मळून घ्यायचा आणि त्यानंतर याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या. तर रवा पहा, घट्ट आहे पण कोरडा पडलेला नाही. तर असा हा घट्ट रवा आपल्याला पाणीपुरीच्या पुरीसाठी लागणार आहे. आता या रव्याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या बनवून घेऊन पुऱ्या लाटल्या तरीही चालू शकतात, पण या छोट्या छोट्या पुऱ्या लाटण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने चपातीच्या आकाराचा एक मोठा गोळा घेऊन एक मोठी चपाती लाटून घेऊन त्यानंतर छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेतल्या तरीही चालू शकतात. तुम्हाला जसं आवडेल किंवा जसं सोपं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर या पहा, छोट्या गोळ्याच्या मी 2 पुऱ्या लाटून दाखवते. किंवा एकाच वेळेस 7 ते 8 किंवा 10 ते 12 पुऱ्या बनवण्यासाठी अशा पद्धतीने एकच मोठा गोळा घ्यायचा आणि याचं अगदी एकसारखं पान लाटून घ्यायचं. तर पहा, हे पान लाटत असताना थोडंसं जाड एका साईडने जाड किंवा एका साईडने पातळ असं न लाटता एकसारखं प्लेन लाटून घ्यायचं. म्हणजे सगळ्या पुऱ्या अगदी एकसारख्या मस्त टम्म फुगल्या जातात. तसेच हे पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे हे लाटण्यासाठी तेल किंवा पिठाची आवश्यकता लागत नाही. त्यानंतर पहा, सर्वात महत्त्वाचं, हे पुरीचं पान खूप जास्त जाड झालं तर पुऱ्या मऊ पडतात आणि खूप जास्त पातळ झालं तर पुऱ्या फुगत नाहीत, पापडी बनतात. त्यामुळे हे पान लाटत असताना कितपत जाड लाटायचं हे सांगता येणार नाही. त्यामुळे पहा, 1 रुपयाचा कॉईन घ्यायचा आणि या कॉईनची जितकी जाडी आहे ना, त्या साईजचं हे पान लाटून घ्यायचं. त्यानंतर पहा, पुऱ्या पाडण्यासाठी कोणतंही घरातील एखादं छोटं टोपण घ्यायचं. बॉटलचं टोपण किंवा घरातील छोट्या डब्याचं टोपण घेतलं तरीही चालू शकतं. आणि हे छोटं टोपण मोठ्या लाटलेल्या पानावरती पटपट मारून घ्यायचं आणि पहा किती पटकन 10 ते 12 पुऱ्या बनवून तयार झाल्या. आता या पुऱ्या बनवल्यानंतर ओल्या कपड्यावर ठेवणं खूप गरजेचं असतं. तर पहा,
मी इथे एक सुती कपडा घेतला आहे आणि यातील अर्धा कपडा ओला करून घेतला आणि अर्धा कपडा कोरडाचा आहे. आणि हा जो ओला करून घेतलेला कपडा आहे तो पूर्णपणे पिळूनही घेतलेला नाही आणि अगदीच पाणी पडत आहे इतपतही ओला नाही. आता जसजशा पुऱ्या बनत जातील तसतसं या ओल्या कपड्यावरती ठेवून द्यायच्या आणि पुऱ्यांच्या वरती झाकण्यासाठी जो कपडा वापरतो तो कोरडा कपडा वापरायचा. त्यामुळे काय होतं पहा, अशा पद्धतीने वरची साईड कोरडी होते आणि पुरीची खालची साईड ओलसर राहते. तर ह्या पुऱ्या अशाच पद्धतीने का ठेवायच्या हे मी नंतर सांगेन. आता या पाणीपुरीच्या पुऱ्या तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये एक एक करून पुऱ्या सोडायच्या. आता या पुऱ्या सोडल्या की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि या पुऱ्या पहा झाऱ्या न लावता अगदी पटकन फुलून वरती येत आहेत. आणि या पुऱ्या तळण्यासाठी खूप असा वेळही लागत नाही, अगदी पटपट तळून होतात. आणि या पुऱ्या तळत असताना पुऱ्यांना दोन्ही साईडने अगदी डार्क सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. त्यानंतर पुऱ्या बनल्यानंतर मी ह्या पुऱ्या ओल्या कपड्यावरती ठेवल्या होत्या आणि पुऱ्यांच्या वरती कोरडा कपडा झाकला होता. तर असं का करायचं ते मी आता सांगते. तर अशा पद्धतीने पुऱ्या बनवून ठेवल्यामुळे पुरीची जी खालची साईड असते ती ओलसर राहते आणि पुरीची वरची बाजू असते ती ओलसर नसते. तर ही पुरीची ओलसर बाजू तेलामध्ये सोडून घ्यायची आणि अशा पद्धतीने पुरीची ओलसर बाजू या कडकडीत गरम तेलाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर पुरीमध्ये असलेल्या मॉइश्चरमुळे पटकन पुरीमध्ये स्टीम तयार होते आणि ही स्टीम पुरीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी पटकन पुरी मस्त अशी फुग्यासारखी टम्म फुगली जाते. त्यामुळे पुऱ्या बनवल्यानंतर ओल्या कपड्यावरती ठेवायच्या आणि वरून कोरडा कपडा झाकायचा. आणि पुऱ्या बनवून झाल्यानंतर पहिल्यांदा आपण ज्या पुऱ्या बनवल्या आहेत त्या पहिल्यांदा तळून घ्यायच्या. तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आणि तळून घेतल्या. तर इतक्या पुऱ्यामध्ये माझ्या फक्त 1 ते 2 पुऱ्या फुललेल्या नाहीत. बाकी सर्व पुऱ्या मस्त अशा टम्म फुलून मस्त अशा कुरकुरीत बनून तयार झाल्या आहेत. तसं तर आज मी संध्याकाळच्या वेळी पाणीपुरी बनवणार आहे, पण आज सकाळी थोडासा वेळ भेटला त्यामुळे मी आज सकाळीच पुऱ्या बनवून घेतल्या आणि संध्याकाळी फक्त पाणी बनवून घेतलं. आता या पुऱ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवल्या की अगदी महिनाभर मस्त कुरकुरीत राहतात. आता या पाणीपुरीचं मस्त असं खट्टा मिठा पाणी बनवण्यासाठी मी येथे 15 ते 20 खजूर आणि अर्धा कप चिंच 1 तास गरम पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवून दिली. त्यानंतर कुकरमध्ये 1 कप भिजवून घेतलेले चणे आणि 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले. तर या चण्यामध्येच मी बटाटे उकडून घेणार आहे, त्यामुळे बटाटे कट करून यामध्ये ॲड केले आणि मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या देऊन घेतल्या. आता सर्वात पहिल्यांदा मस्त असं चटपटीत चटकदार तिखट पाणी बनवून घेऊया. आणि या पाणीपुरीच्या पाण्यामध्ये आपल्याला भाजलेले जिऱ्याची पावडर घालावी लागते. त्यामुळे मी येथे 2 चमचे जिरे चांगले खमंग असे भाजून घेतले आणि याची पावडर बनवून घेतली. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप देठासहित कोथिंबीर, 1 कप पुदिन्याची पाने, 1 इंच आल्याचे तुकडे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर पहा यामध्येच मी 1 चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर, 2 चमचे चिंचेचा कोळ आणि 2 चमचे बारीक कट केलेला गूळ ॲड केला. तर चिंचेचा कोळ आणि गूळ यामुळे तिखट पाण्याला खूप मस्त अशी टेस्ट येते. त्यामुळे हे जरी तिखट पाणी असलं तरी यामध्ये चिंचेचा कोळ आणि गूळ थोडा तरी ॲड करायचा. त्यानंतर हे पाणी मस्त असं चटकदार बनण्यासाठी यामध्ये 2 चमचे चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि हे तिखट पाणी मस्त असं हिरवंगार बनावं यासाठी यामध्ये 4 ते 5 आईस क्यूब ॲड केले. आता हे सर्व मिक्सरवरती अगदी बारीक असं वाटून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये 1 लिटर थंड पाणी ॲड केलं आणि जवळपास 1.5 लिटर आपलं हे मस्त असं चटपटीत चटकदार तिखट पाणी बनवून तयार झालं आहे. आणि या पाण्याला कलर किती सुंदर आला आहे पहा. आता या पाण्यामध्ये थोडीशी बुंदी टाकायची. बुंदी पूर्णपणे ऑप्शनल आहे. तसेच पाण्यामध्ये बुंदी टाकल्यानंतर सॉफ्ट पडते, त्यामुळे सर्वात शेवटी या पाण्यामध्ये बुंदी टाकायची. आता आपलं हे तिखट पाणी बनवून तयार झालं आहे. थोडंसं टेस्ट करून बघायची. मीठ किंवा चाट मसाला टाकावा लागत असेल तर तो टाकून घ्यायचा.
या पाण्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटलं, त्यामुळे या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं. चला आता पटकन मस्त असं खट्टा मिठ्ठा पाणी बनवायला घेऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवून घेतलेले खजूर, भिजवून घेतलेली चिंच बिया काढून ॲड केली आणि आता हे भिजलेले खजूर आणि चिंच यांची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली. आणि ही चिंच आणि खजूरची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि यामध्ये 1 वाटी गूळ, चवीनुसार मीठ, थोडंसं चवीनुसार काळं मीठ, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि 2 वाट्या पाणी ॲड केलं. पहिल्यांदा हे सर्व एकत्रित चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे भांडं गॅसवरती ठेवलं. या पाण्यामध्ये आपण खजूर भिजवून पेस्ट करून ॲड केल्यामुळे याला दाटसरपणाही येतो आणि टेस्टही खूप छान येते. त्याचबरोबर यामध्ये गूळ, मिरची पावडर, जिरा पावडर आणि मीठ असल्यामुळे याला मस्त असा खट्टा मिठ्ठा स्वाद येतो. आता या गोड पाण्याला एक सारखं हलवून घ्यायचं आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर स्लो टू मीडियम फ्लेमवरती 1-2 मिनटं हे गोड पाणी शिजवून घ्यायचं. आता गॅस बंद करू आणि हे पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण आलू मसाला बनवायला घेऊ. तर हा आलू मसाला बनवण्यासाठी एका बाउलमध्ये बॉईल करून घेतलेले चणे घेतले. पहिल्यांदा चणे मॅशरने हलकेसे मॅश करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये बॉईल करून घेतलेला बटाटा ॲड केला. आता बटाटाही मॅशरने मॅश करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं काळं मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, एक बारीक कट करून घेतलेला कांदा, वरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घेतलं. आणि हा आपला पाणीपुरीतील चटपटीत असा आलू मसाला बनवून तयार झाला आहे. चला आता पाणीपुरी तयार झाली आहे. आता धीर निघत नाही, तोंडाला पाणी सुटलं आहे. तुम्हालाही ही पाणीपुरीची रेसिपी कशी वाटली आणि ही पाणीपुरी गोड पाणी, तिखट पाणी, आलू मसाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. आता सर्वात शेवटी या तिखट पाण्यामध्ये आणि गोड चटणीमध्ये थोडीशी बुंदी टाकून घेतली आणि मस्त अशी चटपटीत पाणीपुरी एन्जॉय केली. पाणीपुरीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय.